विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्र हो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी नियमित व बहिस्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत एक परिपत्रक 5 तारखेला त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। या परिपत्रकामध्ये नियमित व बहिस्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये घेण्याचं आयोजन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर किशोर जगताप। या व्हिडिओमध्ये आपण या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिनांक 5 नोव्हेंबर 2020 परीक्षेबाबतच्या परिपत्रकाचा मागोवा घेणार आहोत। तर काय आहे नक्की परिपत्रक, चला पाहूया। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या परीक्षा संबंधातला पहिला भाग जो दिलेला आहे तो प्रथम ते अंतिम पूर्व विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षा या ठिकाणी होणार आहेत। यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्हीही विद्याशाखांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत। सम व विषम सत्रातील विषयांच्या परीक्षा होणार आहेत, म्हणजे सेमिस्टर 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीच्या सर्व सत्रातल्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत। BA, BCom, BSc, MA, MCom, MSc इंजिनिअरिंग या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहेत। या परीक्षा ज्या होणार आहेत त्या कशा संदर्भात आहे, त्यातला पहिला भाग आहे तो म्हणजे ज्यांना परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येऊ शकतील। दुसरा भाग आहे ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार आहेत। आणि तिसरा म्हणजे ज्यांना क्लास इम्प्रूव्हमेंट करायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार आहेत। परीक्षेचा कालावधी आहे तो 3 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये। या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा संबंधीचं परिपत्रक काय आहे ते आता आपण पाहूया। या ठिकाणी दिलेले आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचं परिपत्रक क्रमांक 121/2020। परिपत्रकाचा विषय आहे शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील प्रथम ते अंतिम पूर्व परीक्षांचे सम व विषम सत्रातील विषयासाठी अनुक्रमे श्रेणी सुधार म्हणजेच परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट एक्झामिनेशन, अनुशेषित म्हणजेच बॅकलॉग एक्झामिनेशन हे झालं नियमित विद्यार्थ्यांच्या बाबतीत। तसंच जे बहिस्थ किंवा एक्सटर्नल विद्यार्थी आहेत त्यांच्याबाबत अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तसेच क्लास इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दिनांक 3 डिसेंबर 2020 ते दिनांक 16 डिसेंबर 2020 या कालावधीत करण्याबाबत आशय जो दिलेला आहे तो पुढील प्रमाणे कोविड-19च्या महामारीच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये शासन निर्णय आणि विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील परीक्षा आवेदनपत्र दाखल केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खाली निर्देशित परीक्षांचे आयोजन करण्यात येत आहे। पहिला भाग दिलेला आहे तो म्हणजे एप्रिल 2020 मध्ये न होऊ शकलेल्या विषम सत्रातील अनुशोषित विषयाच्या प्रात्यक्षिक, मौखिक, प्रोजेक्ट, सेमिनार व इतर महाविद्यालयीन स्तरावरील परीक्षांचे आयोजन कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पाठविलेल्या परिपत्रकामधील परिपत्रक क्रमांक त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे परीक्षा/415 दिनांक 1 जून 2020 या परिपत्रकामधील सूचनांच्या आधारावर करण्यात यावे। महाविद्यालयातील शिक्षकांनी त्यांच्या BCUD लॉगिन मधून सर्व संबंधित विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठाच्या
internalmark.unipune.ac.in या लिंकचा उपयोग करून दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत नोंदवावेत। याचाच अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांनी या तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम त्या ठिकाणी दिलेल्या असतील, काय ओरल दिलेले असेल, प्रोजेक्ट असतील, सेमिनार असेल, विशेषतः पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बाबतीत प्रोजेक्ट, या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क हे महाविद्यालयाने 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत विद्यापीठाकडे सादर करणे आवश्यक आहे। दुसरा जो भाग दिलेला आहे तो म्हणजे अनुशेषित श्रेणी सुधार, त्याचप्रमाणे बहिस्त प्रथम वर्ष व क्लास इम्प्रूव्हमेंट मार्च/एप्रिल 2020 परीक्षेसाठी, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेश घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आवेदनपत्र सादर केलेल्या प्रथम व अंतिम पूर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विविध विषयांच्या परीक्षा फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच दिनांक 3 डिसेंबर 2020 ते दिनांक 16 डिसेंबर 2020 या कालावधीत घेण्यात येतील। या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल। याचा अर्थ की या कालावधीमध्ये तुमच्या परीक्षा कशा होणार आहेत याचं स्वतंत्र वेळापत्रक विद्यापीठ लवकरच जाहीर करणार आहे। ही जी परीक्षा होणार आहे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात येणार आहे। ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा टॅब यापैकी कुठलीही सुविधा ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी उपलब्ध नाही, त्यांनी आपल्या महाविद्यालयात किंवा जवळच्या महाविद्यालयात जाऊन त्या महाविद्यालयाकडे उपलब्ध संगणक कक्षातील सुविधा वापरून संबंधित विषयाची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणे आवश्यक आहे। म्हणजेच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना प्रामुख्याने या ऑनलाईन परीक्षेसंबंधीची संपूर्णतः साहित्य सामुग्री उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि म्हणून या माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी माननीय प्राचार्य व सर्व संचालक, सर्व संलग्नित महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था यांना विनंती केलेली आहे की सदर परिपत्रकाचा आशय आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, पालक व विद्यार्थी यांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावा। संदर्भ दिलेला आहे परीक्षा समन्वय /412 दिनांक 5 नोव्हेंबर 2020 आणि माननीय संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची यावर स्वाक्षरी आहे। थोडक्यात या ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षा कुणाच्या होणार आहेत तर ज्यांनी शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्याचप्रमाणे या 2019-20 मध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा होत्या प्रथम ते अंतिम पूर्व परीक्षांची, मग ते कुठल्याही सेमिस्टरचे असो, फक्त शेवटचं सेमिस्टर सोडून ज्यांचे त्या ठिकाणी श्रेणी सुधार व अनुशेषित किंवा बहिस्त अभ्यासक्रमातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या आणि क्लास इम्प्रूव्हमेंट परीक्षांचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने करण्याचे आयोजिले आहे। पुन्हा डेट लक्षात ठेवा, ही परीक्षा दिनांक 3 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये घेणार आहेत। तर सर्व विद्यार्थी मित्रांना एक अपील आहे की हे परिपत्रक त्या ठिकाणी व्यवस्थितपणे तुम्ही त्या ठिकाणी पहा, अभ्यासा, अवलोकन करा, माहिती घ्या आणि परीक्षेची तयारी करा। विद्यार्थी मित्रहो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास त्या ठिकाणी बनवलेला आहे, कारण येणारी डिसेंबर महिन्यातली जी परीक्षा आहे ती परीक्षा तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणून या परीक्षेसंबंधातला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी माहितीच्या स्वरूपात त्या ठिकाणी पोहोचवावा, हा यामागचा उद्देश आहे। विद्यार्थी मित्रहो,
जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, आपल्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी नमूद करा। त्याच पद्धतीने आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना की जे 19-20 मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले आहेत तिथपासून ते पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आहे। त्यामुळे या सर्वांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे परिपत्रकाचा आशय त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल। त्याचप्रमाणे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला यापुढील कालावधीमधील येणारे सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहता येईल, त्याची माहिती मिळू शकेल। आणि माझं स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, तर यांच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता। त्याचप्रमाणे खाली मी तुम्हाला या ठिकाणी माझा ईमेल ID दिलेला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही कम्युनिकेशन करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो। धन्यवाद।